आज आपल्याला पिसावर अस्तर ठेवून कसं ब्लाऊज शिवायचा ते बघायचं आहे। आता कटोरी जॉईन करते। तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही साईडने पिना हे टाचण्या लावून सुद्धा नंतर मग शिलाई मारू शकता। आता साईडला जे कपडा उरला आहे तो कापून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा। आता कटोरीच्या साईडचा जो असतो भाग तो पिसावर अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायचे। दुसरा पण तसंच करून घ्यायचं आहे। त्याच्या अगोदर उलटा आणि सीधा हे पण बघायचं आहे। ह्याचा पण आहे साईडचा कपडा जो एक्स्ट्राचा आहे तो कापून घ्यायचा। आता मागचा भाग आहे किनारी मारून घ्यायची, खालची साईडची कमरेची साईड, आणि मग त्याला व्यवस्थित किनारी यावी म्हणून शिलाई मारून घ्यायची। परत पलटी करून शिलाई मारायची। मागच्या साईडला एक्स्ट्राचा कपडा लावत नाही पट्टीला, कमरेच्या पट्टीला, कारण ह्याला किनारी जाड असते। आणि आता साईडला सगळं पूर्ण शिलाई मारून घ्यायचं आहे, कच्ची शिलाई। तुम्ही जर नवीन असाल तर टाचण्या लावून मग शिलाई मारा। ह्याचे पण सगळं साईडने कापून घ्यायचं, जे काय एक्स्ट्राचा कपडा असेल तो। ह्याचा चौकोनी गळा आहे। आता टक्स मारायचे। 4.5 इंच उंचीला आणि साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि शिलाई मारायची क्रॉस।
कटोरी पावणे 2 इंच आणि वरून 3.25 इंच असं करून क्रॉस मारायचे कटोरीला. आणि मग योगपट्टीच्या साईडला थोडं कट करायचं आणि मग त्या साईडच्या भागाला जॉईन करून घ्यायची कटोरी. दोन्ही साईड तसंच करून घ्यायचे. साईडचा थोडासा भाग खराब आहे म्हणजे चांगला नाही दिसत म्हणून व्यवस्थित कापून घ्यायचा. माझ्याकडे बिडिंग मशीन आहे त्याच्याने मी झिगझॅगची साईडने ओव्हरलॉक टाईप करून घेतले शिलाई. आणि गळ्याच्या साईडला थोडंसं खोलगट असं कट करून घ्यायचा आणि योगपट्टीची पट्टी लावायची. योगपट्टी वरच्या साईडने ब्लाऊज पीसचा कपडा आणि खालच्या साईडने अस्तर असं करून जॉईंट करून घ्यायचं. दोन्ही साईड तसंच करून घ्यायचं. कधी कधी वाचकायला होतं नवीन जे असतात त्यांना, पण प्रयत्न केला सतत तर होतं व्यवस्थित. आणि मग फोल्ड करून दोन सगळं आतमध्ये घेऊन वरून मग शिलाई मारायची म्हणजे फोल्डिंग शिलाई योगपट्टी फोल्डिंगची होऊन जाईल. माझे सगळे ब्लाऊज फोल्डिंगचेच असतात. आता ओपन करायचं, आतला भाग बाहेर काढायचं. एक्स्ट्राचा जर योगपट्टी उरली असेल ती कापून घ्यायची. आता हुकपट्टी लावते. एक्स्ट्राची पट्टी असते ती अंदाजे म्हणजे मी अंदाजे घेते, तुम्ही 3 इंचाची घ्या. आणि मग पलटी करून परत लावायचे. आता हे हुक आतल्या साईडला दुमडतात ती पट्टी, हुक ज्या साईडला लावतात ते. ती आय पट्टी होती, ही हुक पट्टी आहे. हे आतल्या साईडला दुमडून घ्यायची. पावणा इंच
परत बघायचं व्यवस्थित आहेत का एकसारखे. थोडं वर खाली असेल तर एखादं थोडंसं कापून घ्यायचं व्यवस्थित सगळं. आता शोल्डर जॉईंट करायची, सर्व साईडला शिलाई मारून घ्यायची थोडीशी. आणि थोडं उरलेलं वरचा भाग थोडंसं कापायचं, नाही तर पलटी करताना ते दिसून येईल. एकदम निमुळती शिलाई मारायची असते. आणि मग वरून 1 सेमी म्हणजे अर्धा इंच अशी मारायची शिलाई. आणि गळ्याच्या साईडला थोडंसं असं क्रॉस घेता येईल असं शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून गळा पडणार नाही. आता हाताची किनारी करायची. हाताच्या किनारीला शिलाई मारायची. जसं मागच्या साईडला केलं तसंच हाताच्या साईडला पण करायचं आहे. एक्स्ट्राची पट्टी नाही लावली जात. जाड किनार असेल तर काही गरज नाही एक्स्ट्राची पट्टी लावायची. परत पलटी करून शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून अस्तर असं वर खाली नाही होणार, बाहेरच्या साईडला दिसणार नाही. आता हे झाल्यावर साईडने सगळी कच्ची शिलाई मारून घ्यायची. साईडचा उरलेला कपडा पूर्ण कापून घ्यायचा. दोन्ही साईडच्या हाताचा. आता हात लावून घ्यायचे ब्लाऊजला. असं 2 साईड एक करून मध्ये कट मारायचा, जेणेकरून शोल्डरला बरोबर तो येईल. पुढची बाजू खोलगट बाजू आहे ती पुढे लावायची. हाताची खोलगट बाजू पुढच्या हाताच्या साईडला लावायची. शिलाई मारताना डबल शिलाई मारली तर अतिउत्तम. दोन्ही साईडने व्यवस्थित कापून घ्यायचं, ओरलं करायला बरं पडतं. आता दुसरी साईड शिलाई हात ठेवून शिलाई मारून घ्यायची. मागच्या साईडचा कपडा ह्याला पण बिडिंग करून झाली, झिगझॅगची बिडिंग. आणि आता सरळ साईडला शिलाई मारायची. आणि खांदा आणि ही हाताची साईड व्यवस्थित बरोबर आहे काय ती बघायची, वर खाली नाही पाहिजे. नाही तर ते पण कारणीभूत ठरू शकतात कांदे उतरायला.
साईड कटिंग करून घेतले. आता पलटी करून घ्यायची उलट्या साईडीला. निमुळती अर्धा इंच अशी शिलाई मारून घ्यायची. आता गळापट्टी काढून घ्यायची क्रॉसमध्ये. अजून एक्स्ट्राचे कापते की जेणेकरून गळा शिवताना कमी पडायला नको. आता क्रॉस पट्टी ठेवून शिलाई मारून घ्यायचे. एकमेकावर क्रॉस ठेवायची पट्टी. आता हे गळ्याला जॉईंट करायचे. चौकोन गळा आहे म्हणून जिथे कोण येतो तिथे सुई थांबवायची आणि मग क्रॉस करून शिलाई मारायची. दुसऱ्या साईडला पण तसंच कोणा आला का तिथे सुई थांबून ठेवायची आणि मग फिरवायचा कपडा. आता जिथे संपलाय तिथे परत पलटी थोडंसं कपडा पलटी करायचा आणि शिलाई मारून घ्यायची. आता जिथे कोणी आहे तिथे हे करायचं, कट करायचं. दोन्ही साईडला कट केलं आणि हे एक्स्ट्राचा जो कपडा जो मध्ये मध्ये येतो ते कापून घ्यायचा जेणेकरून पलटी करताना पायपिंग करताना आलं नाही पाहिजे, बाहेर येतो कपडा सगळा. आता हे पलटी करते. तुम्हाला जर डायरेक्ट जमत नसेल तर वरून शिलाई मारून घेऊ शकता. मी डायरेक्ट करते. जिथं कोना येतो तिथं सुई थांबवायचे आणि परत कपडा फिरवायचा आणि मग शिलाई मारायची. दोन्ही साईडला तसंच 2 कोने आहेत, त्या दोन्ही कोनेला सुई तिथं रुतवून ठेवायची आणि मग फिरवायचा कपडा. सतत प्रयत्न केलं का बरोबर येतात ब्लाऊज नेहमी रोज एक शिवलात तर तुम्हाला नक्की येणार. सतत शिवायला लागतं, पटकन येत नाही. झालं आपलं, पायपिंग पण झाली. ब्लाऊज आपला तयार. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी फिटिंग दाखवलेली आहे, ते बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास
लाईक, शेअर आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ बघितला असल्यास तुमचे धन्यवाद.